नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेकची डिझाईन बनवणार आहोत। तर बॅकनेकची डिझाईन ही शंकरपाळा अशी डिझाईन आहे बॅकनेकची। तर आपण डिझाईन आखून घेऊ आणि त्यानंतर तुम्ही बघा की कशा प्रकारची बॅकची डिझाईन मी बनवते। कॅनव्हासच्या खालच्या साईडने अर्धा इंचावरती मार्किंग करते। इथे 2.5 इंचावरती ही मार्किंग केली आणि ही शोल्डरच्या साईडने 2 इंचावरती करते। अशा मी मार्किंग करून घेतल्या। मी गळा ड्रॉ करते। गळा अशा पद्धतीने आखून घेतला की आपल्याला शंकरपाळा डिझाईन तयार करायची आहे। तर इथे अशा पद्धतीने डिझाईन तयार करू। अशा पद्धतीने शंकरपाळा डिझाईन तयार केलेली मी। तर ही डिझाईन पुढे जाऊन कशा पद्धतीने तयार होते आणि कशी दिसते त्यासाठी आकर्षक बनवण्यासाठी मी कोणत्या लेस आणि नॉट वगैरे काय वापरते ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पुढे बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिझाईनच्या गळ्याचा लुक कळेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। मी गळा कटिंग करून घेते। आपल्याला नॉट टाकायच्या आहे, पण नॉट टाकायच्या कुठे त्या तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा। अशा पद्धतीने गळा हा कटिंग करून घ्यायचा। हा मी इथे पूर्ण ओपन नाही केलेला, तुम्ही बघू शकता। इथे शंकरपाळा अशी डिझाईन तयार झालेली। मग मी नॉट कुठे टाकते डिझाईनच्या गळ्याला ते व्हिडिओमध्ये बघू। इकडच्या साईडने टाचणी नाही लावत, कारण इकडून आपल्याला लगेच स्टिच करायचं आहे। मी अशा पद्धतीने नॉट तयार करून ठेवलेली आहे। ही नॉट मला टाकायची इथे या कॉर्नरला। त्यासाठी मी अस्तरच्या पण खालच्या साईडनी नॉट लावते। हे जे आपण कॉर्नर काढलेले आहेत त्या कॉर्नरसाठी मी नॉट टाकली आहे। अशा पद्धतीने ते कॉर्नर आपले बाहेर येतात। हे कॉर्नर मी ज्या पद्धतीने बाहेर काढले अशा प्रकारचे माझे 2 व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता।
शॉर्ट्समध्ये तुम्हाला दिसेल. ही अशी सोपी पद्धत तुम्ही देखील वापरू शकता. किती सोप्या पद्धतीने ते कोणे असे पूर्ण स्टिच होतात आणि नॉट पण त्याला अटॅच होते. अशा पद्धतीने लेस टाकून तुम्ही डिझाईनचा गळा आणखी आकर्षक बनवू शकता. तर मी अशा प्रकारची ही लेस टाकलेली आहे. तर डिझाईनचा गळा कसा वाटतोय, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.